महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चाहूल लागली आहे। शिवसेना फुटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे। एकीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोर धरत आहेत। महत्त्वाचे म्हणजे हे विलीनीकरण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना बाहेर ठेवून करण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत। दुसरीकडे हा विलीन झालेला राष्ट्रवादी पक्ष भाजप प्रणित एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याच्याही चर्चांना जोर धरल्याने वातावरण तापले। या घडामोडी प्रत्यक्षात घडल्या तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीपासून महायुतीपर्यंतची सर्व राजकीय गणिते बदलू शकतात। त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे आणि या चर्चांचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा या व्हिडिओत घेऊया। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। राज्यात मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकाची चर्चा सुरू असतानाच राजकीय पातळीवर मोठ्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पुढारी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या चर्चांमध्ये राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नेते सक्रिय असून पक्षातील भविष्यातील नेतृत्व आणि संघटनात्मक बदलांवरही विचार सुरू आहे। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांना या संभाव्य समीकरणापासून दूर ठेवण्याबाबत काही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचाही दावा केला जात आहे। अजित पवार गटातील काही नेते आणि आमदारांकडून गेल्या काही महिन्यांपासून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या कार्यशैलीवर नाराजी असल्याच्या चर्चा। सुरुवातीला दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाला विरोध करणाऱ्या काही नेत्यांनी आता सकारात्मक भूमिका घेतल्याची माहितीही राजकीय सूत्रांकडून समोर येते। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली। त्यानंतर वरिष्ठ नेत्यांमध्येही अनेक बैठका झाल्याची चर्चा सुरू आहे। याच काळात प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे। या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादींच्या भविष्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचा दावा केला जातोय। या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना आणखी वेग आला आहे। दरम्यान दुसरीकडे शरद पवार यांचा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनाही पुन्हा रंगू लागले आहेत। मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर आल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळालं। या भेटीबाबत जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याचे मान्य केले असले तरी ती केवळ अनौपचारिक चर्चा असल्याचे सांगत त्यांनी कोणताही राजकीय तपशील उघड केला नाही। मात्र या भेटीनंतर शरद पवारांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत। राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की शरद पवार यांनी पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर आमदार आणि खासदारांची भूमिका जाणून घेण्याची जबाबदारी सोपवली आहे। तसेच भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संवाद साधण्याबाबतही काही हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे। या सर्व चर्चांमुळे शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या संपूर्ण घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोणताही ठोस खुलासा केला नाही। मात्र शरद पवारांना 6 दशकांचा राजकीय अनुभव आहे। त्यांनी देशाच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे। अंतिम निर्णय तेच घेतील आणि तो राज्य व देशाच्या हिताचा असेल असे सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिलेला नाही। जर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकतात। महाविकास आघाडीतील सर्वात महत्त्वाचा घटक बाहेर पडल्यास विरोधी आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते। त्याचवेळी महायुती आणि केंद्रातील एनडीएचे संख्याबळ अधिक मजबूत होईल। विशेषतः मतदारसंघ पुनर्रचनेसारख्या महत्त्वाच्या विधेयकांच्या वेळी एनडीएला अधिक राजकीय बळ मिळू शकते। बरोबर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले तर राज्यातील राष्ट्रवादी पुन्हा एक संघ होण्याची शक्यता निर्माण होईल। मात्र नेतृत्व, पक्षाची रचना, पदवाटप आणि भविष्यातील राजकीय भूमिका यांसारखे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। सध्या या सर्व घडामोडी राजकीय सूत्रे, बैठका आणि चर्चांवर आधारित आहेत।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत किंवा शरद पवार यांच्या एनडीए मध्ये प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे पुढील काही दिवसात शरद पवार, अजित पवार गटाचे प्रमुख नेते आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणती भूमिका घेतली जाते यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचे पुढील चित्र अवलंबून असणार आहे। अशाच घडामोडींसाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।